आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिमाया शक्तीची 3.5 शक्तिपीठ आहेत आणि या 3.5 शक्तिपीठापैकी माहूर गडावरील रेणुका माता हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे। रेणुका माता म्हणजेच जीवदानी माता आणि जीवदानी माता म्हणजेच एकविरा माता। तर मित्रांनो, जीवदानी मातेचं भव्य असं एक मंदिर विरारच्या परिसरामध्ये आहे। विरार रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ आणि जीवदानी मातेचा डोंगर म्हणजे सातपुडा पर्वताची रांग आहे आणि याच डोंगरावर सुंदर असं एक मंदिर आहे, सुंदर मंदिर। आणि अधिमाया शक्ती म्हणजेच जीवदानी माता आहे आणि या उंच अशा डोंगरावर जीवदानी माता कशी प्रकट झाली याची एक सुंदर अशी कथा, खरीखुरी कथा ऐकणार आहोत आपण की अक्षरशः एका भक्तासाठी या उंच अशा डोंगरावर देवी कशा प्रकारे आली त्याची ही सुंदर कथा आहे। कथा ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल की देव आणि भक्त, देवी भक्त कसं नातं असतं बघा, अतूट प्रकारचं। आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अधिमाया शक्तीची स्तुती जरी आपण मनापासून ऐकली तरी जीवनातली संकट दूर होतात। त्यासाठी व्हिडिओ पहा। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला जीवदानी मातेचा उदो उदो अशी कमेंट आम्हाला जरूर करा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, जीवदानी मातेचा जो इतिहास आहे या मंदिराचा हजारो वर्षापूर्वीचा आहे, हजारो। कारण या ठिकाणी महाभारताचा पुरावा दिला जातो। कारण ज्यावेळी पांडवांना वनवास मिळाला 12 वर्षाचा, या वनवासाच्या काळात 5 पांडव जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला आले होते या ठिकाणी। आणि नंतर पुढे जाऊन 5 पांडवांनीच कारल्याला एकविरा मातेचंही मंदिर बांधलं होतं। मित्रांनो, या ठिकाणचा हा पुरावा बघा, म्हणजे किती हजार वर्ष झाली माता या ठिकाणी आहे भक्ताच्या रक्षणासाठी। तर मित्रांनो, या ठिकाणी अधिमाया शक्ती जी आली ती एका भक्तासाठी आली। कोण आहे तो भक्त आणि त्याची भक्ती तरी किती अफाट होती हे जाणण्यासाठी पुढील कथा ऐका आपण। तर मित्रांनो, या विरारच्या परिसरामध्ये एक बौद्ध समाजातील मुलगा होता आणि तो गुरं पाळायचा, म्हणजे गुरं वळायचा, गुराखी आपण म्हणतो। गायी होत्या, म्हशी होत्या, परंतु हा जो मुलगा होता ना, अधिमाया शक्तीची भक्ती करणारा होता। दिवसभर गुरं वळायची, परंतु दिवसभर हृदयामध्ये, मनामध्ये अधिमाया शक्तीचं नाव, फार त्याची भक्ती होती। त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती की देवी जर आहे ना, देव आहेत ना, मग एके दिवशी या अधिमाया शक्तीने मला दर्शन द्यायलाच हवं, अशी त्याची एवढी इच्छाशक्ती त्यानं प्रबळ केली ती। आणि दिवसभर त्याचं काम गुरं वळायचं आणि संध्याकाळी घरी यायचं। त्याला एक प्रकारे अधिमाया शक्तीच्या दर्शनाचा ध्यास लागला होता, अंतिम ध्येय त्याचं ते होतं। आणि एके दिवशी असं झालं की तो गुरं चारत 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 वसई विभाग, आणि या वसई विभागातील सद्गुरू शंकराचार्य फार हे निर्मळ मनाचे होते, विद्वान होते, देवाची भक्ती करणारे होते। आणि यांच्या आश्रमाच्या जवळ जाऊन हा पोचला गुराखी, गुरं चारत चारत गेला आपला। आणि आश्रमात त्या ठिकाणी गेल्यानंतर गुरु शंकराचार्यांच्या जवळ गेला आणि गुरु शंकराचार्यांना हा गुराखी म्हणाला, गुरु महाराज, मला अधिमाया शक्तीचं दर्शन घ्यायचंय, काय करावं लागेल? मी तर भक्ती करतोय मनापासून, पण मला दर्शन अजून काय व्हायना, कुठे अधिमाया शक्ती? हा गुराखी गुरु शंकराचार्यांना विचारू लागला। आता ह्या गुराख्याचं बोलणं ऐकून गुरु शंकराचार्यांनी स्मित हास्य केलं, मनामध्ये विचार करू लागले की ह्या मुलाची अफाट भक्ती। आणि गुरु शंकराचार्यांनी त्या गुराख्याला सांगितलं, अरे बाळा, इथूनच जवळ एक डोंगर आहे बघ, तुला दिसतो, इथून लांबून दिसतो डोंगर आहे, या डोंगरावरती जा तू आणि या डोंगरावरती तुला अधिमाया शक्तीचं नक्की दर्शन होईल। मित्रांनो, तो डोंगर म्हणजे आज ज्या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभं आहे ती जागा। आता हे गुराख्याने पूर्ण विश्वास ठेवला, पूर्ण विश्वास गुरु शंकराचार्यांच्यावरती ठेवला की गुरूंनी आपल्याला सांगितलंय की देवी त्या ठिकाणी दर्शन देणार। संध्याकाळी आपल्या घरी गेला, गुरंबिरं बांधली। त्याला वाटत होतं की सकाळ कधी होती, उजाडतंय कधी, आणि मी त्या डोंगरावरती गुरं घेऊन कधी जातोय। कारण इथून पाठीमागं त्या उंच अशा डोंगरावरती तो गेलाच नव्हता, आजूबाजूनी गुरं चारायचा खालनी।
दुसरा दिवस उजेडला आणि हा गुराखी आपली सगळी गुरं, गाया म्हशी काय बारकी वासरं सगळी घेऊन उंच अशा त्या डोंगरावरती चारायला गेला. आता वर डोंगरावरती गेल्यानंतर त्याने एक गाय पाहिली लांबून. सुंदर अशी गाय होती आणि ती गाय त्या ठिकाणी चरत होती. त्याने पाहिलं त्या गायीचा मालक नाही काय नाही, गाय तर चरती बाबा. दिवसभर हा गुराखी तिथंच होता, आपली गुरं चारत आणि अधिमाय शक्तीचं नामस्मरण करत. त्यानं पाहिलं पण दिवसभर त्या गायीचा मालक कोण नव्हता. तो म्हणला जाऊ द्या, कोणाचे आले असेल किंवा मालक असेल आजूबाजूला, म्हणून संध्याकाळ झाल्यानं आपला गुरं घेऊन हा गुराखी घरी आला. आता दुसऱ्या दिवशी परत गेला या डोंगरावरती, ज्या ठिकाणी आपलं मंदिर आहे आता त्या डोंगरावरती परत गेला. तो परत पाहिलं तर गाय तिथं चरतीच. त्यानं आजूबाजूला पाहिलं पण मालक काय कोण दिसा. तो बी दिवस तसाच गेला आणि परत घरी आला. परंतु विचार करत होता की ह्या गायीचा मालक कोण तरी असेल. आणि तिसऱ्या दिवशी त्यानं ठरवलं की आपली गुरं घेऊन डोंगरावर जायचं वर, परंतु त्या मालकाला शोधायचं त्या गायीच्या. हा विचार त्याच्या मनामध्ये पक्का होता. अधिमाय शक्तीचं नामस्मरण चालू दिवसभर की गुरूंनी सांगितले दर्शन त्या ठिकाणी भेटल, हा त्याला विश्वास पक्का होता. आता तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर ती गाय त्यानं पाहिली चरती, मालक तर काय कोणी दिसाना. मग ह्या गुराख्याने त्या मालकाला शोधायला चालू केलं. म्हणजे नळीला कुठं दगडाच्या आड बसलाय का सगळीकडे बघितलं पण मालक काय दिसाना. म्हटलं गाय तर चरती एवढ्या दिवस, हिचा मालक कोणतरी असेल. परत तो पाहू लागला आणि अचानक लक्ष गेलं एका स्त्रीकडं. सुंदर अशी स्त्री त्याला लांबून दिसली. त्यानं विचार केला की जवळ जावं आणि तो त्या स्त्रीच्या दिशेनं चालू लागला. ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर सुंदर अशी स्त्री त्याला दिसू लागली की त्या स्त्रीच्या चेहऱ्यातून पडणारा जो प्रकाश एवढा होता की हजारो सूर्यांचा प्रकाश कमी पडल एवढं तेज त्या ठिकाणी. लांबच थांबला 40 फुटाच्या अंतरावर आणि त्यानं ओळखलं ही दिव्य स्त्री, ही शक्ती आहे कोणतरी. त्या गुराख्याने ओळखलं. आणि तरी सुद्धा या गुराख्याने विचारलं तुम्ही कोण आहात? हे माता तुम्ही कोण आहात? आता विचारल्याबरोबर सुंदर अशा त्या शक्तीनं मातेनं त्या बाळाला विचारलं, अरे बाळा तू एवढ्या दिवस माझी गाय वळवतोय, मग तुला काहीतरी मोबदला देण्याची माझी इच्छा आहे. तुझी फार परिस्थिती गरीब आहे, तुला थोडी मदत होईल, पैसे घे माझ्याकडून. आणि त्या शक्तीनं मातेनं हात पुढं केला. पैसे अखंड विश्वाची मालकीने हो, पैशाला काय तोटा आहे. लक्ष्मी माता, लक्ष्मी त्यांच्याकडे सगळं आहे. अतिशक्तीनं हात पुढं केला, पैसे हातात, आणि तो गुराखी मागं पळाला. म्हणला हे देवी आम्ही तर हलक्या जातीची, नका शिव मला. वाटताल असं म्हणायला लागला, वा गरीब होता. आणि असा म्हणून तो मागे सरला आणि परत पाहिलं तर काय चमत्कार हो. मनाची इच्छा पूर्ण झाली गुराख्याच्या. अधिमाया शक्ती संपूर्ण रूपाचं दर्शन त्या अधिमाया शक्तीने या गरीब गुराख्याला दिलं. संपूर्ण नतमस्तक झाला त्या ठिकाणी तो गुराखी. आणि मातेने त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण केली बघा अधिमाया शक्तीच्या दर्शनाची. आणि माता त्या ठिकाणी गुप्त झाली. आता माता गुप्त झाल्याबरोबर तिची गाय होती ती पुढं पळायला लागली. हा गुराखी त्या गायच्या पाठीमागं दारायला. काहीतरी चमत्कार दिसतोय. आता गुराखी गायच्या मागं पळत होता आणि त्या गायीनं नंतर उंच अशा डोंगरावरती, म्हणजे जीवदानी मातेचा डोंगर खूप उंच येतो, डोंगरावरून म्हणजे त्या कड्यावरून गायने खाली उडी टाकली बघा. आता गुराख्याला वाटलं ही गाय खलास झाली, मी एवढ्या उंचून उडी टाकली म्हणल्या. परंतु मित्रांनो ती गाय सुद्धा एक दैवी शक्तीच होती. परंतु गायने उडी टाकल्यामुळं त्या गुराख्याला वाटलं प्राण दिला गायने. म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी उंच अशा डोंगराला जीवदानी हे नाव पडलं. आणि ही शक्ती या गुराख्याच्या माध्यमातून भक्तीनं प्रत्यक्षात रेणुका माता अधिमाया शक्ती त्या ठिकाणी आली आणि जीवदानी माता नाव पुढं पडलं. अनेक भक्तांना प्रचिती आली आणि भव्य असं मंदिर हळूहळू उभं राहिलं. पुढं भक्तांच्या मदतीनं हळूहळू मंदिर उभं राहिलं. तर मित्रांनो विचार करा, जर मनामध्ये भक्ती असेल तर देवीलाही यावं लागलं त्या ठिकाणी बघा भक्तीसाठी. आणि देवी देवताच्या पुढं कुठलीही जातपात नसते, परंतु फक्त भक्ती पाहिजे मनापासून. देव देवी असू द्या, भक्तीच्या भुकेला येतो सगळी. कारण हे संपूर्ण विश्व निर्माण करणाऱ्या अधिमाया शक्ती. तर मित्रांनो विरारची ग्रामदेवता आहे, आजूबाजूच्या सगळ्या लोकांची ग्रामदेवता जीवदानी माता आहे. या परिसरातील लाखो लोकांची जीवदानी माता ही कुलमाता आहे.
आणि विरारचा जो परिसर आहे तो संपूर्ण समुद्र किनारा आहे बघा. आणि या समुद्र किनाऱ्याचे जे कोळी बांधव आहेत, आगरी बांधव आहे, भंडारी समाज आहे, कुणबी समाज आहे, असे अनेक जाती धर्माची लोक आहेत त्या ठिकाणी देवीची भक्ती करणारे. आगरी, कोळी, भंडारी हा समाज जीवापाड जीवदानी मातेची भक्ती करतो. जीवापाड अफाट भक्ती, की घरातले कुठलंही कार्यक्रम असू द्या, शुभ लग्न जर असलं तर पहिलं आमंत्रण त्या ठिकाणी जीवदानी मातेला दिलं जातं, एकविरा मातेला दिलं जातं. आणि लग्न झाल्यानंतर जोडपं ही जीवदानी मातेच्या पाया पडायसाठी येतं आणि त्या ठिकाणून संसाराची सुरुवात होते. एवढा अतूट विश्वास आगरी कोळी बांधवांचा. तर अजूनही सांगायचं झालं मित्रांनो, संपूर्ण या देशाची स्वप्न नगरी तर मुंबई म्हटलं जातं. आणि ही कोळी आगरी बांधवांनी ही नगरीच निर्माण केली बघा, मुंबई. त्या ठिकाणच्या ज्या देवी आहेत, मुंबादेवी, महालक्ष्मी माता, ही कोळी आणि आगरी बांधवांच्या भक्तीनं माता या ठिकाणी प्रकट झाल्यात. आणि म्हणून तर मित्रांनो, आई जीवदानी मातेचं मंदिराचा जो इतिहास आहे हजारो वर्षाचा आहे, हजारो वर्षाचा. आणि ज्या वेळेला आपण जीवदानी मातेच्या मंदिराला जायला आपण लागतो तर मित्रांनो, या मंदिराच्या ज्या पायऱ्या जो 14 पायऱ्या लागतात. रोपवे सुद्धा आहे बघा जाण्यासाठी. परंतु मित्रांनो, आपण जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला जाता येतं नेहमीच चालत जा. कारण ज्या भगवंतानं आपल्याला पाय दिल्यात, ताकद दिली, ती कशासाठी दिली? देवी देवतांच्या दर्शनासाठी पाय दिल्यात आपल्याला चालायला. आणि आपण चालत जर गेलो त्यावेळेला आपण कष्ट मेहनत करतो. आणि त्या कष्टानं, त्या चिकाटीनं ज्या वेळेला जीवदानी मातेच्या मंदिरात पोचतो आपण आणि मातेचं दर्शन घेतो त्यावेळेला एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो, स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो. म्हणून मित्रांनो, मनापासून जीवदानी मातेची जर आपण सेवा केली तर आपल्या जीवनातली संकट दूर होतील. कारण ती अधिमाया शक्ती, पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो, वंशवेल वाढतो, धन नाही त्याला धन मिळतं. त्यामुळे मित्रांनो, आपण त्या परिसरामध्ये राहताय, आजूबाजूला मुंबईमध्ये कुठं किंवा विरार आसपासचा जो परिसर आहे, तुम्ही तिथं कधी गेलाय तर मित्रांनो, मातेची ओटी भरायसाठी नक्की जा. कारण तो एक कुलाचार आहे, तुमची कुलदेवी आहे ती. वर्षातून एकदा तरी जा. आणि तुम्ही जीवदानी मातेची जर भक्ती मनापासून केली ना, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं माता रक्षण करते. तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या आत वाईट शक्ती येऊनच देणार नाही बघा, एवढी ताकद आहे मातेची त्या ठिकाणी. तुम्ही फक्त सेवा करून पहा मनापासून. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर जीवदानी मातेच्या मूर्तीकडे जर आपण नीट पाहिलं, साक्षात रेणुका माता आहे असं आपल्याला दिसतं. रेणुकाच माता आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जीवदानी माता एका गुराख्याच्या भक्तीसाठी माता प्रकट झाली. भक्ताला दर्शन देण्यासाठी जो भक्त मनापासून भक्ती करतो ना, त्याचे माता संरक्षण करते. आपण नक्की जा आणि जीवदानी मातेचं कुंकू जर माथी असेल, लावून पहा आपण. आणि या महाराष्ट्राच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं जरी फिरलं ना आपण, आणि मातेचं जर कुंकू असेल जीवदानी मातेचं, आपल्या कुलमातेचं, तर कितीही संकट येऊ द्या, वाऱ्यासारखी आकाशात निघून जातील. एवढी ताकद त्या ठिकाणी जीवदानी मातेची. सुंदर अशी ही कथा जीवदानी मातेची जर आवडली असेल ना आपल्याला, तर नक्की एक लाईक करा आणि आम्हाला कमेंट जीवदानी मातेचा उदो उदो अशी कमेंट जरूर द्या. तुमची कुलमाता आहे ना, नक्की कमेंट द्या आम्हाला आणि सांगा की आमची कुलमाता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.